नमस्कार. मी डॉक्टर शोभा पाटील. जय दिबा. मी आज आपल्या समोर आलेली आहे माननीय लोकनेते दिबा पाटील साहेबांबद्दल दोन शब्द तुम्हाला सांगण्यासाठी. सांगण्यासारखं भरपूर आहे. का आगरी समाजाने एवढा हट्ट धरला आहे की नवी मुंबईच्या विमानतळाला माननीय लोकनेते दिबा पाटील ह्यांचंच नाव लागलं पाहिजे. का बरं? आम्ही हट्ट का करायला पाहिजे हे तर आम्हाला आधीच त्यांनी द्यायला हवं होतं. कारण माननीय लोकनेते दिबा पाटील साहेब हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि प्रकल्पग्रस्तांचेच नेते नाही आहेत, तर ते मी तर म्हणेन त्यांचं योगदान इतकं आहे की त्यांनी महाराष्ट्रासाठी आणि भारत देशासाठी सुद्धा खूप कार्य केलेलं आहे. स्त्री भ्रूण हत्या हा कायदा जर कोणी आणला असेल समाजामध्ये तर तो आमच्या दिबा पाटील साहेबांनी आणलाय. संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन केलं. आंदोलनासाठी बेळगावला गेलेले होते. दोनदा त्यांना तिथे पोलिसांनी पकडलं सुद्धा आणि नंतर सोडलं. त्याच्यानंतर ते तिथून येत असताना निपाणीमध्ये सत्याग्रह चालू होता आणि त्या सत्याग्रहात त्यांनी उडी घेतली आणि तेव्हा त्यांना 11 महिन्याची सजा झाली. ती फक्त आगरी लोकांसाठी नव्हती, ती संपूर्ण भारत देशासाठी, संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी होती. म्हणजे हे एक असे नेते आहेत की त्यांची नाळ ही नेहमी सामान्य माणसाशीच रुजलेली आहे, बांधिलकीने, सामाजिक बांधिलकीने बांधलेली आहे. त्यांचं कार्य अफाटच आहे. 5 वेळेला ते आमदार म्हणून निवडून आले, 2 वेळेला ते खासदार म्हणून निवडून आले आणि एकदा विरोधी पक्ष नेते सुद्धा निवडून आले. त्यांचं आयुष्य म्हणजेच संघर्ष. त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये संघर्षच केला. ज्या वेळेला शिक्षण हे आमच्या समाजाला माहिती नव्हतं त्यावेळेस ते वकील झाले. त्यांचे आई वडील सुद्धा शिक्षक आणि त्यांच्या आजी सुद्धा सुशिक्षित होत्या बरं का. आणि 46 वर्ष राजकीय कारकीर्द ती सुद्धा निष्कलंक आहे का आजच्या कोणत्या नेत्यांमध्ये? कुठे शोधायला तरी सापडेल का? नाही. आमचे नेते होतेच तसे, म्हणून आम्हाला दिबांचं नाव नवी मुंबईच्या विमानतळाला हवंच आहे आणि जर नाही मिळालं तर आम्ही ते घेऊनच राहणार आहोत. आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय संघर्ष केला, आंदोलन केले. जेव्हा मुंबईवरती भार वाढलेला होता आणि नवी मुंबईची संकल्पना जाहीर झाली त्यावेळेस सिडकोची निर्मिती झाली. आणि जेव्हा सिडकोने पनवेल आणि उरण आणि ठाणे आणि बेलापूर इथली जमीन म्हणजे भूसंपादित करण्याचा निर्णय घेतला, जवळजवळ 21,000 हेक्टर असं काहीतरी जमीन भूसंपादित करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस दूरदृष्टी असलेले आमचे नेते माननीय दिबा पाटील ह्यांना कळून चुकलं, जर असं झालं तर इथला भूमिपुत्र आहे तो देशोधडीला लागेल. कारण अशी जर भूसंपादित केली तर त्यांना काहीच मिळणार नाही. म्हणून त्यांनी आंदोलन केलं. इतकं मोठं आंदोलन केलं की त्या आंदोलनामध्ये 5 जण हुतात्मे झाले आणि त्यानंतर दिबा थांबले नाहीत. त्यानंतर ते पेटून उठले आणि अतिशय उग्र असं आंदोलन केलं. आणि त्याच्यानंतर आज जो नवी मुंबईचा आगरी समाज जे दिवस सोन्याचे दिवस उपभोगत आहेत ते आमच्या दिबांच्या काही धोरणांमुळे, जे त्यांनी सरकारकडनं मान्य करून घेतले. जे जमिनीचा भाव 2,000 रुपये भेटणार होता तो त्यावेळेस त्यांनी 30,000वरती मागितला. त्याच्यानंतर 12.5% विकसित भूखंड हे त्यांनी मागितलं आणि त्या सरकारला ही मागणी त्यांची मान्य करावी लागली, कारण इतकं उग्र आंदोलन त्यांनी केलेलं. असे हे आमचे दिबा आहेत. त्यांचा संघर्ष, त्यांचा त्याग. आता त्यागाच्या गोष्टी ह्याच्यापेक्षा मोठ्या काय असतील की त्यांनी त्यांच्या घरातील कोणालाही राजकारणात येऊ दिलं नव्हतं. त्यांचं घर हे
कार्यकर्त्यांनी बांधून दिलेलं होतं. दिबांकडे गाडी सुद्धा नव्हती. असे निष्कलंक असे आमचे दिबा पाटील हे नेता आहेत. आणि म्हणूनच म्हणते की आता आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. जर दिबांचं नाव इथे लागलं गेलं नाही तर आपलं अस्तित्व संपलं असं समजा. भूमिपुत्रांनो जागे व्हा. मी म्हणते भूमिपुत्रांनो आता तरी जागे व्हा. आणि भूमिपुत्रांनोच नाही तर भूमिकन्यांना सुद्धा जागे व्हा. कारण असं आता दिसून येतंय, असं वाटतंय की आपल्या विळ्याची धार कमी झाली. तुम्हाला माहिती नसेल, दिबा पाटलांनी विळाचा एक मोर्चा काढलेला होता. त्यात सगळ्या महिलांनी सहभाग दर्शवला होता आणि घेतलेला होता. असे हे दिबा, आणि त्यांच्यासाठी आज आपल्याला, त्यांच्या नावासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला लढायचं आहे. म्हणून 22 तारखेला जी पदयात्रा निघणार आहे मानकोली ब्रिज पासून, तिथून सगळ्यांनी सामील व्हा. 22, 23 आणि 24 आपल्याला आपली ताकद दाखवायची आहे. आपल्याला आपल्या दिबांसाठी लढायचे आहे. जे ते आपल्यासाठी लढले, त्यांनी आपल्यासाठी कार्य केलं. आता आपल्याला त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल, पण आता तुमची साथ हवी आहे. आणि सर्वांनी ह्या आंदोलनामध्ये सहभाग घ्या अशी मी माझ्या आगरी समाजाला कळकळीची विनंती करते. जय आगरी, जय महाराष्ट्र, जय दिबा. दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागलंच पाहिजे आणि लागणारच. नमस्कार.